काढून दिला। हेलो चप्पल निकाल भाई, शूज निकाल। हेलो आता है अरे अरे इधर ही चप्पल बाहर निकालो भैया। क्या? अरे हाँ ये तो बाद में कॉल करता हूँ, बाद में कॉल करता हूँ। जाओ जाओ महाविकास आघाडीचा विजय शेठ पाटील आगे बढा। अरे येऊन येऊन येणार कोण? जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। बसा 2 मिनिटं बसा। चव्हाण साहेब, अलमेडा साहेबांना, अलमेडा साहेब बसा बसा। अरे हम लोग खड़े रहेंगे भाई, यहाँ बैठने के। हाँ इधर भाई, इधर देखो। हो समोर बघा, समोर बघा, इकडे बघा। बाहर है। करून घेऊ ना, करा 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 करा। बुके कुठे? बुके थांबा, हे बुके द्या, बुके द्या आपला। इकडे काय? इकडे ये नाही, मडावाला बुके देखो पीछे। विजय पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा, विकास आघाडीचा, विजय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। इथे बोलायचं
चला झालं हे बाकीच्या महिलांना घ्या हे महिलांनी काढून द्या फोटो पटपट या काढा पण बोलायचंय जरा वेळ नाही बघ 10 मिनिट फोटो सगळं नंतर घेऊया नियमानुसार 10 वाजता बंद होईल आपण तिकडे ठेवायचं विकास आघाडी आपले या पूर्व नायगाव पट्टी नाही तर जिल्हा आणि तालुक्याचे दानशूर व्यक्तिमत्व विजय गोविंद पाटील हे आज आपल्या इथे पर्यटनगर शाखेमध्ये आलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तरी मी माझ्या संपूर्ण इथे आता जी टीम उभी आहे जे सगळे लोक आहेत त्यांना विनंती करेन की आपल्याला येत्या 20 तारखेला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आपले उमेदवार आपल्या घरातले उमेदवार आपल्या परिसरातील उमेदवार विजयसेठ पाटील हे आज इथे आलेले आहेत म्हणून मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांना येत्या 20 तारखेला हाताच्या पंजावरती बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी कराल अशी मी आशा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय हिंद जय आपल्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वक्ता सेलचे प्रमुख सतीश जाधव आहेत. त्यांनी थोडक्यात आपल्या उमेदवार लाडके उमेदवार विजय पाटील साहेब यांच्याविषयी आणि या निवडणुकीविषयी मार्गदर्शन केलं. धन्यवाद. माझ्या तमाम मराठी बंधू भगिनींनो, बरोबर कारण शिवसेनेची शाखा म्हणलं तिथून सुरुवात व्हायला पाहिजे. बघा इथे एक रक्त सरसरतंय. शिवसेना म्हणजे एक दगदग असते, शिवसेना म्हणजे एक ज्वाला असते. त्या ज्वाला पेटवण्याची ही स्वाभिमानाची ज्वाला आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पेटवून दिली आणि तमाम महाराष्ट्रीयनासाठी एक अभिमानानं कसं जीवन जगायचं ते दाखवून दिलं. त्याचीच पुढची पिढी म्हणजेच काय आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच पद्धतीनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत आलेले आहेत, लढतायत आणि त्यांच्यावर ज्या पद्धतीनं गद्दारी झाली त्यांच्या विरुद्ध त्या गद्दारांना नेस्तानाबूत करण्यासाठी तुमच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक आज विजय पाटील साहेबांबरोबर आहेत. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस महाविकास आघाडी आहे आपली आघाडीचा धर्म आहे. फार शिस्तीनं फार सुंदर पद्धतीने तुम्ही पाळताय. आणि महिलांसाठी कालच मी एक बातमी बघत होतो की कोल्हापूरचे जे खासदार आहेत राज्यसभेवर धनंजय माडिक ते काय बोलतात की जिथं जिथं महिला काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या सभेमध्ये दिसतील त्यांचे फोटो काढा, मी त्याचा बंदोबस्त करतो आणि त्यांना 1500 रुपये कसे मिळतात ते बघून घेतो. विचार करा, या धनंजय माडिक हा राज्यसभेचा उमेदवार आहे. राज्यसभा म्हणजे या देशातली वरिष्ठ सभागृह आहे, म्हणजे सगळ्या ज्ञानी लोकांचं सभागृह आहे. त्या ज्ञानी लोकांमध्ये बसलेला हा किती मोठा अज्ञानी आहे बघा. कारण काय, हे जे पैसे तुम्हाला मिळतात, जो भत्ता मिळतो 1500 रुपये, हा सर्व लोकांनी दिलेला टॅक्स आहे जे की त्यांच्या घरचा नाही आहे ना. आणि महाविकास आघाडी याच्या डबल 3000 देते. आणि महाविकास आघाडी अशी एक खानदानी आहे, जसे विजय पाटील साहेब जसे खानदानी आहे ना तसं महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष खानदानी आहेत. आणि खानदानी पक्ष किंवा खानदानी माणसं ही छोटे छोटे सडल गोष्टी करत नाही. क्लिअर आहे ना. दुसरी गोष्ट, येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला विजय सेठला फार ताकदीनं निवडून द्यायचंच आहे आणि 23 तारखेला हत्तीवरून साखर वाटली जाणार आहे विजय या 30-35 वर्षात ज्या पद्धतीनं ज्याच्या काठी लादल्या गेल्या, ज्या सर्वसामान्य माणसाच्या मनामनात भीतीदायक वातावरण निर्माण केलं इथल्या सत्ताधाऱ्यांनी, त्यांना जाब विचारायची, त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे. आणि जर ही वेळ गेली तर तुम्ही तिथेच आहात आणि ते तुमच्या डोक्यावरच आहेत. म्हणून या माणसाला, या देवासारख्या माणसाला आपल्याला काही करून जिंकून द्यायचे जे की तुम्हाला हक्क मिळतील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, मी त्या काय पूर्ण हे पाडा सांगणार नाही आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा जो काही म्हणतो ना मॅनिफेस्टो जाहीरनामा जो आहे तो मी काय सगळं वाचत बसणार नाही. कारण मोठे मोठे सभा होणार आहेत, त्यात सगळ्या गोष्टी बोलल्या जाणार आहेत. कारण आपल्याला कसं आहे 10 पर्यंतचा टाईम आहे, त्याच्यामुळे आपल्याला आवडतं घेतलं पाहिजे. मी एवढंच सांगेन की काही असो, पडेल त्या किमतीला मोजा, कोणाला घाबरू नका. आणि तुमचं एक मत काही करू शकतंय, सर्व दुनिया बदलू शकतंय. आणि ॲटलिस्ट तुमचं वसई विरारचा विकास 100% ही व्यक्ती करू शकते. मला
नाही, थोडक्यात 20 तारखेला आपली निवडणूक होत आहे. 23 तारखेला आपण विजयोत्सव साजरा करायचा आहे. पण आपल्याला काय पथ्य पाळले पाहिजे पुढच्या 4 दिवसात ते प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला आपल्याकडे 65% मतदान झालं होतं. आपल्याला ह्या वेळेला आपल्या भागातनं आपल्या भूमिपुत्राला निवडून देण्यासाठी 80% वर मतदान कसं जाईल हे पाहिलं पाहिजे. कारण मयत मतदाराची नावं ऑलरेडी काढलेली आहेत आणि 85 वर्षापेक्षा जास्त जे आहेत त्यांचं घरी मतदान झालं. त्यामुळे आपली जबाबदारी सर्वांची आहे. आपण डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे की यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांचं मतदान होते की नाही, आणि आपले जे मतदान आहे ते 12च्या अगोदर करायचा प्रयत्न केला पाहिजे. इतर अनेक ठिकाणं असं फीडबॅक आहे, जे BJP आहे, RSS आहे, ते सर्व त्यांची यंत्रणा आहे. इलेक्शनमध्ये जे लोक आज कामावर आहेत त्यांच्याकडून 12 नंतर 1 नंतर काही प्रत्येक बूथवर 15-20 मतं टाकता येतील का, जे बाहेर आहेत जे आले नाही त्यांची टाकायचा प्रयत्न करणं. त्यामुळे आपले बूथ एजंट देखील, पोलिंग एजंट देखील जागृत राहिले पाहिजेत आणि सेनेच्या मार्फत त्यांना जे प्रशिक्षण द्यायचं गरज आहे ती देखील आपण 1 दिवस आधी देणार आहोत. पण आपण मतदार काढताना एक सुद्धा मतदार आपला राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. विजय शेठ पाटील यांना निवडून आणण्यासाठी 1.25 लाखाचं टार्गेट ठेवलं आहे. 1.25 लाखाचं, कारण समोर जे 2 उमेदवार आहेत कधीही एकत्र येऊ शकतात. त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार उभा केला कारण त्यांना BJPचा उमेदवार निवडून द्यायचा होता. जर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार नसता तर आपल्या भारतीय कांबळे निवडून आल्या असत्या. तेच गणित ते परत शेवटच्या घडीला करू शकतात. त्यामुळे आपण 1.25 लाख मतं मिळण्यासाठी 80% वर कसं जाता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. 1 नंबरला आपलं नाव आहे विजय शेठचं. हाताची निशाणी आहे, पंजा आहे. तर प्रत्येक घरात स्लिप कशी जाईल, आपल्या स्लिपा 2 दिवसात येतील. शासनामार्फत BLO मार्फत देखील स्लिपा द्यायचं काम चालू आहे, ऑलरेडी झालेलं आहे. पुढच्या 2 दिवसात होईल. पण ज्याची स्लिप आली नाही त्याने इमिजिएटली चौकशी केली पाहिजे, यादी बघितली पाहिजे. का नाही, कारण काही यादीमध्ये नावं त्याने दुसऱ्या यादीत टाकलेली आहे. मागच्या वेळेला देखील केलं आणि लोक परत गेले मतदान केंद्रावर. त्यामुळे जागृत राहून आपली नावं दुसऱ्या यादीत गेली आहेत का काय, ते विजय शेठच्या नावाने ॲप आहे, ते ॲप प्रत्येकाने डाउनलोड केलं पाहिजे. आपल्या शाखेमधून जे आपले पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी ॲप डाउनलोड करणं गरजेचं आहे. आणि ॲपमध्ये टाकल्यानंतर इमिजिएटली समजेल कुठल्या यादीमध्ये नाव शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे सर्वांनी काळजी घ्या आणि 80% वर आपलं मतदान कसं जाईल ते बघा. 23 तारखेला नक्कीच आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे आणि विजय शेट्टी साहेबांचं मनोगत व्यक्त महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की विजय शेठ पाटील आगे बढ़ो. अरे येऊन येणार कोण. फक्त 5 मिनिटं उरले का? 5 मिनिटं म्हणून 5 मिनिटं शॉर्टकट 5 बरं, 1 मिनिट. बरं, आमच्या मुसगेताई आहेत आपल्या संघटक, त्या जरा काय आपल्याला 2 शब्द बोलायचे त्यांना, तर मी त्यांना विनंती करतो त्याने आपली थोडक्यामध्ये संबोधित करायची. आमच्या महिलांतर्फे मी बोलायला, आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे 2014 पासून आमचे विजय सर यांनी आम्हाला पाण्यासाठी विजय मिळवून दिलाय. तर 2014 पासून ते झटत आहेत. जवळजवळ 10 वर्ष ते विकासाची कामं करतात. पक्ष असू दे काही असू दे, एक माणूस म्हणून त्यांनी आमच्या नायगावमध्ये पाणी आणायचं काम आमच्या सरांमुळेच झालं आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही BMCचं पाणी घेत आहोत. त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो. आणि ते सगळं लोकांना आम्हाला ते समजून दाखवायचं आहे आणि आम्ही जास्तीत जास्त मतं कसे जमा होणार ते. पण मागच्या वेळेला एक गोंधळ झालेला होता सर, की जेव्हा आमची मुलं आतमध्ये बसली होती, मतदान चालू होतं, त्यावेळेला मशीन खराब झालं होतं. तर 1-1.5 तासाचा थोडा खोळंबा झाला होता, पब्लिक चिडली होती आणि संध्याकाळी ना खूप म्हणजे गोंधळ झाला होता. तसा गोंधळ होऊ नको नाही, तसं पण आम्ही दक्षता घेतली पाहिजे. आणि ह्या वर्षी ह्या वेळेला आम्हाला ही आनंदाची गोष्ट आहे की आमच्या हातामध्ये आमची मशाल आहे. मशालमुळे आम्ही अंधार काढून आम्ही उजेड आमच्या नायगावात लावू शकतो आणि तुतारी वाजून आमचा विजय साजरा करू शकतो. एवढंच मी बोलते. एक मिनिट मी अर्धा मिनिट बोलतो फक्त. जास्त मी आपल्या अर्धा मिनिट बोलतो कारण माझ्या स्वतःचा